नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राज ठाकरे आक्रमक. रिक्षा चालकांसाठी मराठीचा मुद्दा पुन्हा तापणार. पुण्यात वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात माझ्या मनातल्या मराठी अस्मिता या विषयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली होती. सरकारच्या या मराठी सक्तीच्या धोरणाला टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी विरोध केला. सरकारच्या या भूमिकेविरोधात 1 मे पासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षा चालक संघटनाकडून देण्यात आला आहे. यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या विषयावर बोलताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चांगलंच फटकारलं आहे. आम्ही मराठी बोलणार नाही असं म्हणणारे यांची हिंमतच कशी होते. आपले मंत्री त्यांना मराठी शिकायला वेळ देतात. बाकीच्या राज्यात असं होत नाही. तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा, तामिळनाडूमध्ये जाऊन बघा, असं होत नाही. त्यांची लायसन्स रद्द करा अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे ज्यावेळेला मराठीबद्दल बोलतो, महाराष्ट्राबद्दल बोलतो, मराठी भाषेबद्दल बोलतो, मराठी माणसाबद्दल बोलतो, ते काय माझं नाही आहे, ते तुमचं आहे. मी जे तुम्हाला सांगतोय तुमच्या हातातनं काय चाललंय, तुमच्या पायाखालची काय चाललंय जमीन, हे मी तुम्हाला सांगतोय. कारण नंतरच्या पश्चातापाच्या कपाळावरती हात मारण्याला काही अर्थ उरत नसतो. कारण एखादी गोष्ट तुमच्या हातातून गेली की ती परत तुमच्या हातात येत नसते. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं, मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारिता देतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? अनेक पत्रकार सांगतात नाही, पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा. त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात चोळत बसणार. कोणाच्या दबावाखाली? का तुम्ही असे सगळेजण बॅकफूटवरती येऊन का खेळतात मला कळलेलं नाही. दुसऱ्या राज्यांमध्ये हिंमत आहे का असं कोणाची बोलायची? परंतु त्यांच्यावरती त्या प्रकारचा दबावच नाही आहे. आज ही गोष्ट त्यांनी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, बंगालमध्ये करून दाखवावी, लांब कशाला गुजरातमध्ये करून दाखवावी की आम्ही गुजराती नाही बोलणार, हिंदीच बोलणार, करून दाखवावी. हे तुमच्याच नाकावर टिचून येऊन का बोलतात? याचं कारण मी अनेकदा बोलत आलोय, जिथे जमीन भुसभुशीत असते ना तिकडेच घुशी होतात.